थकला हो, जीव नाही गोल्याचे बाबा. दिवसभर झालं बापा एक वेळा. शांते, आता हा हो बंद कर. आता उद्यापासून आता वावराचे कामं सुरू कर. पाणी येऊन पडन, बियाणं आणायचं आहे. काय म्हटलं तर उद्या बाया सांगून दे, 10-12 जणी सांगून दे बाया उद्या. आणि ते काय फन डार कचरा काढी काय उचलायचं आहे, पेटो पाटो करायचं आहे, सगळं उद्याच्या उद्या झालं पाहिजे. उद्याच्या उद्याच होऊन जाईन. उद्या बाया चांगल्या का उद्याच होऊन जाईन काय? तर दोन्ही टाइम थोडी येतील एवढ्या मुनाच्या, एक टाइम येतील सकाळी ते 12 वाजेपर्यंत. तर कसं किती होईन काम? लागो 2-3 दिवस लागो, पण उद्या बिलकुल आराम करू नको आणि दुसरं काम काढू नको. उद्या फक्त बाया सांग, फक्त वावराचं काम उद्या. हो, आता चालू बापा दमून. आता बसू द्या. उद्या सकाळी उठल्याबरोबर चहा घेऊन ना बाया सांगायला जातो. हो उद्या जातो, पण उद्या वावराचं काम करायचंच आहे. झालं ना आता. सोरीक बी झाली, साक्षगंध बाकी आहे फक्त. आता साक्षगंध सोमवारी. तर आता 2-4 दिवसात काय करायचं आहे काय करून घेऊ. हो चला मग. तुम्ही जेवण काय आहे का भूक? नाही, मला तर भूक नाही आता. मी जेवत नाही आता. जरासा बसतो, टीव्ही पाहतो, समाचार की पाहतो, जरासा बातम्या गीतम्या, झोपतो बा. मले कायची भूक आहे, मी बी जेवत नाही. सांगून देतो मग गौरीले का तुमच्या दोघापुरतच बनव म्हणून. हो दे, सांगून दे. आले काय बाबा या सांगून? सांगितलं? हो सांगत दे. कुठनं बसू दे मध्ये? बसा ना तर तिथं. बसा खाली ह्या धडीवर. मी धडीवर बसू? मग काय होते तर? मी धडीवर बसू म्हणजे कोणी का कुठचे राजा होय का तुम्ही? का खुर्चीवरच बसलं पाहिजे? जिथं जागा भेटली तिथं बसून जावं. घरच होय हे आपलं. आता मी इथं पहिलेपासून बसली आहो ना, तर बसू द्या ना. मला उतरवताना तुम्ही बसता काय? बस ना बा गंगा, खाली बस ना. मला बसता नाहीत खाली बरोबर. नाही आपलं ते खुर्चीवर बरं राहते. उतर, बस खाली बस तू. खाली बसता नाहीत म्हणजे काय? जन्मले तेव्हापासून काय खुर्चीच लागली का तुमच्या मांग? आतापर्यंत खालीच बसले. भुलले का दिवस मागचे? मागचे गरिबीचे दिवस भुलले काय? आतापर्यंत खालीच बसले म्हटलं. आता खुर्च्या लागल्या तर आता खाली नाही बसणं होत तुमच्यानं? नाही होत बसणं. आता थोडंसं शरीर वाढलं थोडंसं, तर नाही होत बसणं. तर तू हाय पतली तिथली, तर तुले होते बसणं खाली. होय उतर, बसू दे मध्ये. बसा बाबा, घ्या खुर्ची पाहिजे तुम्हाला. खुर्चीवर बसा, घ्या. बसतो मी खाली. हा आत्ता दिसते मस्त परफेक्ट. नाही तर ते अटपटच दिसे, तू वरतन मी खालतो. काय अटपट दिशे? काहीतरी बोलता म्हणजे मी काय खुर्चीवर बसू नाही शकत काय? मी वरता नाही बसू शकत काय? खालीच आहे का माझी जागा? तर तू खालीच चांगली शोभून दिसतं गंगा. म्हणजे तू सीतामाय दिसतं. सीतामाय मस्त धरतीतच जाते का नाही सीतामाय, तशी तू धरतीतच बसलेली चांगली वाटतं. आणि तुम्ही रावण होय का मग? हा रावण, वरता खुर्चीवर बसलेला रावण. हा जाऊ दे, बंद करते म्हणलं. बाया सांगितलो किती 4-5 जणी भेटल्या. 4-5 जणी? कोण कोण? आपली विमलाताई म्हणे येतो म्हणे, आणि पार्वती आणि मुन्नी. किती झाल्या? 3. आणि ते एक गीता. किती झाल्या? 4 जणी सांगितल्या. आणि एक तू, झाल्या 5. अजून त्या भजनवाल्याला नाही सांगितले? त्याला सांगून देते ना. तिकडं नाही गेलो मी. त्या येत बी नाही. त्या येतात का? एक भजनाला जाते आणि एक बांगडा इकाले जाते. तर त्या येतात का? त्याला कुठं टाइम आहे वावराचे कामं करायचे? आपण तरी जाऊन तर पाहते हो. जाऊन पाहते जराशे. आल्या तर येऊन गेल्या असत्या. नाही तर एखादी ते सांगून द्या, इंदिराची माय. ते तर घरीच राहते. येईन तर कशी बसल्या बसल्या येतो तर लागन पण. तिला सांगू काय? तिला नाही सांगितलं बा. म्हणलं बुढी बाडीले काय सांगू बापा? जेवणापेक्षा बुड्या बड्याच काम करतात. सांगून द्या तिले, सांगून द्या. नाही थांबा, मीच जातो, सांगून देतो तिले. जाय मग, तू सांगून दे. कपडे घेवायला गेले होते काय ना हे शांताबाईनं कमला सरपंच बी आले असतील ना घरी? हो आलेच असतील ना. आले नसन काय तर एवढी रात झाली तर आले असन. चाल बरं जाऊन पाहू कसे कसे घेतले कपडे, काय काय झालं तर. चालतं का? कायले काही गरज नाही आपल्याला जावाची. इंदिरा तिनं सांगितलं काय आपल्याला आल्याबरोबर? का आली व मी असे कपडे घेतले, तसे कपडे घेतले, असं घेतलं तसं घेतलं, तो असा म्हणे ते तशी म्हणे. सांगितलं का तिनं? तिला वाटली का गरज आपल्याला सांगायची? तर आपण जावं विचाराले. हा कमलान तरी आपल्याला सांगितलं काय चालावं म्हणून? तर आपण कायले जाऊ दे ना, करू दे ना. काही गरज नाही जावाले जावाची ना विचारायची काय झालं काय नाही झालं. ते झालं असून घेतले असून कपडे. आपलं फक्त काम आहे साक्षगंधात जावाचं. सोमवारी चाललं जाऊ साक्षगंधात. दुसरं काय? नाही म्हणलं आता आपण त्यानं नाही सांगलं तर आपण स्वतः जाऊ. काय होते काय? हलकं भारी होते काय आपलं? हा त्याचं झालं असतं का हलकं भारी? सांगितलं असतं तर शांताबाईनं सांगितलं असतं. आल्याबरोबर आली असते आपल्या इकडे, सांगितलं असतं. हलकं भारी झालं असतं का? जसं त्याचं हलकं भारी होते तसं आपलं बी हलकं भारी होते. मग आपण काय भारी हलके आहो काय? आपण बी भारी जाऊ. बरं बापा, तुझ्या मतानं आपण बी भारी जाऊ. बस चालतं का मग कौसा काकू? बोला. चला तो सांगता. जाऊ का हो इंदिरा? चालली जातो घरीच तर आहे. तो घरी राहिल्यापेक्षा
तुझ्या मतानं बा माय, तू इच्छा असन जावाची तर जाय. मी तुला म्हणत नाही का कामाला जाय म्हणून. कामाला जाय ना, मला पैसा कमावून दे, मी म्हणत नाही. तू इच्छा आहे तर तू जाय. हो ना, घरीच बसल्या बसल्या जातो ना. जगाशी आता किती वाजतापासून, 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत, मग दिवसभर तर घरीच आहो. नाही तर बापा अजून लोक म्हणतील का पाय बापा इंदिरा झगडे कोण माय नाही पोसणं होऊन राहिली तर कामाला धाडते ह्या वयामध्ये, असे म्हणतील बापा उलट लोक. म्हणून आपलं भेव लागते जरासं. लोकांचं काय व घेऊन बसली, लोकांच्या घरी जावं लागते का जेवायला आपल्याला? आपल्यालाच करावं लागते ना. 2 पैसे कमावता आपल्याच कामीन, माया कामीन. लोकांचा विचारच नाही करावा इंदिरा, आपलं पहा फक्त आपलं. लोक काय चांगल्यातही येऊन बोलते ना, वांगल्यातही येऊन बोलते. लोकांचं काम आहे फक्त बोलायचं, आपण आपलं काम करत राहायचं. येईन व येईन मी. किती दिवसाचं आहे आता? चला तर 2 दिवस लागते का 3 दिवस लागते तर? हा 4-5 जणी तर हो, मला धरून आता 6 जणी हो. अजून नाही सांगली मग ते शांताबाई घे. शांताबाईला नाही सांगली. शांताबाई कमला आता सोमवारवरी काय काम आहे ते इले तर? नाही बापा, ते मोठ्या लोकायले आम्ही नाही सांगत. मी नाही सांगत त्या मोठ्या लोकायले बापा. नाही तर म्हणन का बा आम्हाला कामाला सांगता काय गरीब भाऊ काय. शांताबाई आपल्या इकडे येत बी नाही कामाला, त्यांना कमला येत. लागन तर आपण जातो, मी जातो साऱ्याच्या इकडे कामाला. नाही व तसं नाही, त्या मनात लय गैरसमज निर्माण होऊन राहिले. पण गंगा हे बंद कर. हे काय किडे धसून राहिले त्या मनामध्ये, त्या डोक्यात किडे धसून राहिले. बंद कर डोकसा, चुपचाप राह. असाची गोष्ट नाही इंदिरा, ते बरोबरच आहे. बरं बा मी जातो आता. न कौसा काकू उद्या 7 वाजता तयार राहायचं. 7 वाजता जावं लागते उद्या वावरात. हो ठीक आहे ना. नमस्कार भाऊ, नमस्कार. बोला. हो भाऊ, माझं असं म्हणणं होतं का जवळच्या बोटाचं माप पाहिजे होतं अंगठीसाठी. अंगठी घेवायची होती, त्याच्यासाठी माप पाहिजे होतं जवळच्या बोटाचं. अरे हो भाऊ, अंगठ्या राहिल्या नाही. आता पोरीच्याही बोटाचं माप आम्हाला पाहिजे होतं. पोरीसाठी घ्यावंच लागेल का नाही आम्हाला अंगठी? हो, तर असं करा तुम्ही, आम्ही पोरीच्या बोटाचं माप घेऊन घेतो सोनाराजवळ जाऊन आणि तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो. आणि तुम्ही पोराच्या बोटाचं माप सोनारा जोडून घेऊन या आणि व्हॉट्सअप करून घ्या. आम्ही पोराची अंगठी घेऊन घेतो त्या मापानुसार, आणि मग तुम्ही पोरीची अंगठी घेऊन घेता आम्ही पाठवलेल्या मापानुसार. हो जमते मग, तसं तर जमते मग. आज ठीक आहे मग, आज मी पाठवतो पोराले सोनाराजवळ ना माप घेऊन येवाले लावतो, तसं तुम्हाला मग व्हॉट्सअप करून देतो. हो हो चला ठीक आहे. हो हो ठीक आहे ठीक आहे. काय अंगठ्या राहिले घेवायच्या नाही काल? आता काल तुम्हाला आठवण नाही आली का व? मला तर आठवणच नाही आली का अंगठ्या राहिल्या. आणि आपण पोरीसाठी तोरडे बी घ्यावं लागेल ना, पायल पोरीसाठी चांदीची पायल घ्यावं लागेल ना. पाय तरी तिथं 2-2 वेळा मी विचारलं अजून काही घेवायचं आहे का, अजून काही घेवायचं आहे का. तर कालच नाही काऊन नाही घेऊन घेतली मग? पोरगी संग होती तर तिच्या पायाची बरोबर घेऊन घेतली असती का नाही? आठवणच नाही आली ना. मेकअप ढेकअप सारं घेतलं, पण कधी ते पायलची ना अंगठीचीच आठवण नाही आली कडे. हातमेडी घेऊन घेणं होत होतं. आई ग काही हरकत नाही ना, आता पण घेणं होते ना. आता काय बिघडलं, आपण घेऊन घेऊ ना. मला जशा जेवढ्या तोरड्या लागतात तेवढ्या डोलीला लागणार. अमाय हो गड्या मनीषा, तुझ्या पायाच्याच मापाच्या मग अंगठी तुझ्या मापाची होईन का तिला? नाही काय, अंगठी तर नाही होणार. तोरड्या होऊन जाणार कदाचित, पण अंगठी नाही होणार. अंगठी तर मापाचीच घ्यावी लागणार, तोरड्या होऊन जाईल. बरं मग आपण घेऊन घेऊ ना, अंगठी घेऊन घेऊ ना, पायल घेऊन घेऊ पोरीसाठी. आता माप कधी देते तर अंगठीचं? चांदीचीच घ्यावं म्हणतो अंगठी. आता पायल घेऊ चांदीची, त्याच्याबरोबर चांदीचीच अंगठी. तसं सोन्याचं तर आपल्याला मग करणं आहेच. मंगळसूत्र कानातले 2-2 मंगळसूत्र करा लागन, कानातले करा लागन. ते लग्नासाठी तर आहेच खर्च सोन्याचा. आता साक्षगंधासाठी म्हटलं अंगठी घेऊन घेऊ चांदीची. कसं अजय, चांदीची अंगठी चालेल? चालते चालते, चांदीनं सोनं चालते. काय तू बी चालते चालते म्हणतो रे अजय. तर मायले तर काही समजत नाही काही. चांदीची अंगठी म्हणते, ते सोन्याची करतील, आपण चांदीची करावं काय? आता मग काय होते तर करू केली त्यानं सोन्याची करतील तर त्याला फक्त अंगठीच देणं आहे. आपल्याला आहे का फक्त अंगठीच देणं? आपल्याला 2 मंगळसूत्र कानातले द्यावा लागन भारी भारी. काय हरकत नाही, काय फरक पडते. सोन्याची अंगठी केली तर सोन्याची अंगठी करून घेऊ, चांदीची पायल करून घेऊ. तसंही सोन्याचंही घेतलं आणि चांदीचंही घेतलं, काही बी घेतलं, हिऱ्याचंही घेतलं तरी आपल्याच घरी येणार आहे. हो ठीक आहे तुमचं, पण कधी साक्षगंधामध्ये सहसा सोन्याच्या अंगठ्या नाही राहत. जे खूप राहते ना पैसे आले तेच सोन्याच्या अंगठ्या करतात, नाही तर साक्षगंधामध्ये कधी चांदीच्याच अंगठ्या वापरतात. साक्षगंधात चांदीच्याच अंगठ्या करतात, कोणी सोन्याच्याही करते चांदीच्याही करते. तसं काही नाही, आपल्या आपल्या परीनुसार. बाबा चांदीचीच घेऊ, चांदीचीच अंगठी घेऊ, मग घेऊ सोन्याची लागन तर लग्नात. अरे बा आपल्या घरी बाग बगीचा आहे, एक आबाजी सोकारी आहे, सरपंच हाव. तू एवढा मोठा कोर्स करून राहिला, विदेशात अभ्यास करायला गेला होता, आणि चांदीची अंगठी चांगली वाटन काय? ते तुले सोन्याची अंगठी घालन, तू तिला चांदीची अंगठी घालशील, चांगलं वाटन काय? बाबा तुम्ही काय चांदीले कमी समजले काय? आता येणाऱ्या काळामध्ये पाहिजे चांदीचा भाव.
चांदी बी वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये बाबा. चांदी बी वाढणार आहे. सोन्या इतका भाव चांदीले भेटणार आहे येणाऱ्या काळामध्ये. चांदी काही कमी नाही. सोन्याचा भाव काही बी बोलतो का बे? सोन्याचा भाव चांदीले भेटन काय? जरी सोन्याचा भाव चांदीले भेटन नाही ना बाबा, तरी सोन्यापेक्षा कमी नाही राहणार चांदी. मागच राहीन. म्हणून म्हणतो चांदी ना सोनं काही फरक नाही. आजकाल तर ऑनलाईन चांदी विकत घेऊन ठेवतात लोक. ऑनलाईन चांदी विकत घेऊन ठेवतात. किती भाव वाढते मग त्या चांदीचा, किती भाव वाढते. तर म्हणून म्हणतो चांदी घेतली तर फरक नाही पडत. ऑनलाईन चांदी अजा म्हणजे रे? आई अशी ऑनलाईन चांदी भेटते. ॲपनुसार आपण ऑनलाईन चांदी घेऊन ठेवावी लागते आपल्या मोबाईलमध्ये. आणि मग ते चांदी म्हणजे अशी प्रत्यक्षात चांदी नाही राहत, पण आपण पैशानं चांदी विकत घेतल्यासारखी चांदी घेऊन ठेवावी लागते. आणि जर आपल्याला खरोखरच भविष्यात चांदी विकत घेवायची असली तर आपण ते चांदी ऑनलाईन विकून त्याच दुकानातून आपण असली चांदी घेऊ शकतो. अशी ऑनलाईन चांदी घेऊन राहिले लोक आता. चांदीचा भाव वाढणार आहे समोर. म्हणून म्हणतो चांदीले कमी नको समजा. हो काय रे? मग कोणापेक्षा कोणीच कमी नाही. फक्त वेळेले महत्व आहे. वेळ कोणाचा येईन माहीत पडत नाही. आज इस काय कल उस काय का. बरं बरं थांब थांब म्हणजे काय कल्ला चालू आहे बरं तिकडे. बायाचं काय करून राहिला तर काय झगडून राहिला का बापा? मला काय माहित हो गंगा का तुला पहिलेच बाया सांगितल्या म्हणून. मला वाटलं सांगितलं नसन बा म्हणून मी त्याला सांगून राहिली. तर विमला ताई म्हणते का गंगाच्या वावरात जावाच आहे म्हणते. आणि पार्वती बी म्हणून राहिली. तर मी काय जबरदस्तीनं मा वावरात घेऊन चालली काय? का गोदा अक्का घेऊन चालल्या का जबरदस्तीनं? का तू आल्याबरोबर डायरेक्ट बोलायलाच लागली? विचार नाही करत, मागं नाही पाहत, पुढं नाही पाहत ना, बस डायरेक्ट बोलायलाच लागतं. नाही शांताबाई तू म्हटली ना गोदा अक्काले का 2 दिवसानं घेऊन जाता गावातल्या सगळ्या बायका. हो म्हटलं ना मी गोदा अक्काले का 2 दिवसानं घेऊन जाता म्हटलं सगळ्या. 2 दिवसात होतेच ना तू. तुला माहित आहे काय मा वावरातलं काम? तुला माहित आहे काय का 2च दिवसात होते म्हणून? मा वावरात 8 दिवस बी चालू शकते. मग गोदा अक्काले काऊन आश्वासन देऊन ठेवतो तू शांताबाई का 2 दिवसानं घेऊन जाता म्हणून? सगळ्याच्या वावरातलं, सगळ्याच्या गावातलं, घरादारातलं सगळं तुलाच माहित आहे का शांताबाई? आमचं आम्हाला माहित आहे. तर मला नाही माहित हो बापा गंगा का तू या 8 दिवसाचे पाठ आहे म्हणून. मला काय माहित. मला वाटलं की काडी कचरा येत ना फन येत ना 2 दिवसात होऊनच जाते बा म्हटलं. तर 6 जणी घेऊन चालली ना होतेच म्हटलं 2 दिवसात. तर गोदा अक्काले सांगून राहिली मी का आताच बाया नाही आमच्या गावात 2 दिवसानं घेऊन जा बा. तर मला काय माहित तुला 8 दिवसाचे पाठ आहे तू म्हणून बापा. माहित आहे तुला सगळं माहित आहे शांताबाई. तू जाणून बुजून तशी करतं तर मा वावरातलं काम नाही झालं पाहिजे म्हणून. मग 2 दिवसानं गोदा अक्का येईल आणि दरकानी टाकन आणि जबरदस्तीनं साऱ्या बाया घेऊन जाईन. असेच तर तू चाहतं पाय बोलाव काय आणि समजते काय न होते काय बापा. आता गोदा अक्का नको नेजा बापा बाया. आमच्या येटायातल्या बाया तुम्ही नेजाच नको. राहू द्या तुम्ही तिकडे परगावातल्या पाहिजे तुम्ही. बरं मग ते काय 8 दिवसानं होते का तू गंगा? 8 दिवसानं होते का तू पाठ? 8 दिवसानं हो 8-15 दिवस लागते मला पेरणी डारणी निपटेपर्यंत. बरं ठीक आहे. मी सहजच पाहायला आली बा आता बाया इकडे भेटन तर नाही आहे म्हणता तर ठीक आहे. जबरदस्ती नाही करत मी. आणि हे शांताबाई मला जबरदस्तीनं नाही बाया देऊन राहिली होती काही. ते सहजच म्हणत होते. गैरसमज नको मनात करून घेऊ. बरं चला येतो मी. चालली शांताबाई. चल येतो. हो गोदा अक्का ठीक आहे. चला हो विमलाताई पार्वती मुन्नी चला. वाजले 7:30 वाजले ना. 7 वाजता जात होतो ना. 7:30 वाजले ना. किती वाजता चालता आणि काही पातीला हात लावता आणि मग सुट्टीला बातात उभ्या व्हान. अमाय कशी बोलतो व गंगा. आता हे शांताबाई उभी राहिली म्हणून झाला टाइम. नाही तर निघालो नाही तर काय तर आम्ही जाणून बुजून इथं काय गप्पा मारून राहिलो काय. तिथं वावरात चला विमलाताई. काम करता करता गप्पा बी मारणं होते. चाल व मुन्नी ते गीताले आणि इंदिराच्या माईले घेऊन ये तिकून. चला पटकन 8 वाजता लागन आज पातीले हात. 8-8:30 वाजता आणि तिकून मी 1:30-2 वाजता सुट्टी देतो. अमाय काय वाक्य करतं काय व आमचे एवढ्या उन्हीमध्ये? आतापासून 2 वाजता सुट्टी देतो म्हणता. मग तुम्हाला समजायला पाहिजे होतं. तर इथं शांताबाईच्या गोष्टी ऐकत बसल्यापेक्षा पटकन आम्हाला कामाला जायचं आहे. आम्हाला 7 वाजले. चल तो इथंच बडबड करत बसल्यापेक्षा. बडबड कोण करून राहिलं? शांताबाई का तू? विमलाताई मीच करून राहिली बडबड. चला आता लागा रस्त्याने. चला वावरात पटकन. बापा काय होई आंधी तुफान. काय झालं बापा गंगाले? हो कमला काय झालं गंगाले? अशी तर नाही बोले कधी गंगा. आज तर एकदम अशी लालच झाली मावर. लाल टोन करून टाकलं आणि बोलायला लागली. जाऊ दे ना आहेच तशी ते. लाल मिरचीच आहे ते. आला असं कायचा राग. जाऊ दे. हो तर जाऊ दे. तिला गेली मी काय पकडायला जातो. चाल मग वावरात चालतं का मा? फन येताच आहे. फन काडी कचरा येताच आहे. साफ करायचा आहे वावर. चालतं काय? आज तर रिकामीच आहे ना आता. हो रिकामी तर आहे म्हणा. कारण आता उद्या जावं लागेल मला. उद्या नाही येईन मग मी. आज येईन लागेल तर उद्या नाही येईन. उद्या कुठं जात आता? उद्या ते अंगठीनं पायल घेवायला जावं लागेल ना. पायल कुठं घेतली आपण पोरीसाठी? अंगठीन पायल ते राहिलं ना. अम्माय हो काय पायल घ्यायची होती.
तर काल संघ होती ते तर बरोबर मापाची घेत होतो, पण आठवणच नाही राहिली ना, तर काही हरकत नाही. हे मनीषा म्हणते तिच्या पायाची घेऊन घेऊ म्हणते, मनीषाच्या पायाची घेऊन घेऊ, तिला होऊन जाईल. आणि अंगठीचं माप तिचा बाप पाठवते, तर त्या मापानुसार अंगठी घेऊन घेऊ. हो जमते. मग आज चालतं ना? हो आज येतो ना. चल ना. किती वाजता जावं लागते तर? आताच 7:30 पावणे 8 तर वाजूनच गेले. चला पटकन 15 मिनिटात कर ना, 8 वाजता निघू. 8:30 वाजता पाठीवर बसाले होते बरोबर. चला पटकन चल. आपण दोघीच नाही पाहतो ना तिकडे ते बेबी बाईले की पाहतो आणि ते भजनवाल्याले की पाहतो. 4-5 जणी भेटन तर होऊन जाईल. हो पाय. काय पाणी पाजते का नाही पाजत बापा? या 2 घंट्यापासून एक खत ते भिडवलं बापा. घ्या करा करून काय अमाय बसल्या गड्या मस्त सावली मध्ये. हा काय बसासाठी आणलं काय ना? बसासाठी आणलं काय मग येईले वावरात? बसालेच आणायचं होतं तर मी तिकडे गार्डन मध्ये घेऊन गेली असती. येईले बसाले वावरात कायले आणली असती? घ्या ना व बापा. काऊन बसल्या व? घ्या ना. काऊन बसल्या? हा कसा काकू थकल्या काय? घ्या ना. काय घ्यानं करतो व बापा? आलो तवाच पाणी नाही पाजली. ऊन किती तपून राहिली. मारतो काय बापा आम्हाला काम करू करू? हा भूक बी लागून गेली काय भुकीनं ताणीनं मारतं काय आमध्ये? हा आमचा इमन आहे बापा. मारू नको. तुले काही भेटणार नाही. कामानं मरते काय कौसा काकू? काम केल्यानं मेले असते लोक, तर कामच काऊन केलं असतं कोण? लय झालं बा गंगा. आलो तवाच भिडलो तर सारखं 2 घंटे आम्ही केलो. आता पाणी पाज बा. आता पाणी पाज आणि भाकरी खाऊ दे बा. भाकरी आता थांबा ना. आता 12 वाजता जेव जा. 11 तर वाजले जेमतेम. 11 वाजले ना गंगा. जेमतेम म्हणतो. 7 वाजतापासून निघालो आम्ही. 11 वाजून गेले. काही जीव का जावाच्या टायमाला जेवाले लावशील काय? जेवानं जा. हो घरून 7 वाजता निघाल्या, पण वावरामध्ये पाठीवर हात कितीला लागला मुन्नी? हात म्हटलं 8:30 वाजता लागला. मी 2 वाजेपर्यंत घेईन आज काम. सोडणार नाही. 11 वाजता जेव जा. पाणी भलाई पाजून देतो मी, पण जेवण 12 वाजता. हा दे बापा पाणी पाज आण. रमेशचे बाबा काय वय काय म्हणतो? काऊन बोंबलून राहिली? इकडे या. इकडे या म्हणतो. हो येतो येतो. पाय आता ते स्वतःही नाही जाणार. त्या माणसाले बोलावते इकडे. तो तिकडे पुंजाने जाडून राहिला ना. काम करता करता त्याला बोलावते. शेठानी सारखे कमरेवर हात ठेवू इकडे तिकडे हिंडून राहिली. राहू दे ना व मुन्नी. आपल्याला काय? तिचं वावर तिच्या वावरात आपण कामाला आलो ते करे ना करे. आपल्याला काय? आपल्याला मजुरी भेटून राहिली ना बस. काय वय काय म्हणतो? तिकडे पुंजाने जाडून राहिलो होतो ना. बोल पटकन काय म्हणतो तर. तिकडे इस्तो लागला आहे. पटपट पेटून देतो सगळे. पाणी म्हणतात ना बाया. पाणी आण ना. 1 बाल्टी काढून ना आणि पाजत येईल. अजून भेटतात मग पाणी. आता गंगा दोर तर नाही आणलो मी. हा बाल्टी दोर नाही आहे आणि लाईन बी नाही आहे. मोटर चालू केली असती तर आता पाणी आताच थांबा म्हणा येईल. 2 वाजता येईन लाईन तर भेटन पाणी. आता मग गावात जातं का तू? घरून घेऊन ये मग पाणी 1 गुंड. अमाय आता घरी जाऊ का मी? एवढ्या दूर घरी जाऊ आणि तिथून दग पाणी घेऊन येऊ काय? तुम्हाला एवढी आठवण नाही काय 2 बाल्टी आणायची? मी काय मी माय बैल घेऊन आलो. तुला नाही आणता आली? हात हलवत आली तू वावरात. 2 बाल्टी नाही आणता आली तुले? आता मी जात नाही बा घरी. तुम्ही जा मग घेऊन या. मी मग इथं पुंजाने जाडतो. मग इथं मी बात जातो घेऊन येतो. नाही राहू द्या. पुंजाने नाही मान नाही होत बापा जाणं. ते पुंजाने टाका लागते. मला मोठं भेव लागते. ते पुंजाने जाडा तुम्ही. ते पाण्याचं पाय तुम्ही. नाही तर असं करणं तिकडे घेऊन जाय ना रामदास भाऊच्या वावरात. शांताबाईच्या वावरात घेऊन जाय त्या बाया आणि तिथंच पाणी पाजून दे. पटकन घेऊन ये. यायले कायले नेऊ मग? मीच जातो ना. 1 बाल्टी पाणी घेऊन येतो. यायले तिथं नेऊन की आणू त्याच्यापेक्षा बसू देतो. मी पटकन जातो घेऊन येतो. हो तशी करते ते. जाय मग पटकन शांताबाईच्या वावरातून घेऊन ये पाणी. हो जा तुम्ही. जाडा ते पुंजाने. थांबा हो बाया हो. जराशा थांबा. मी शांताबाईच्या वावरातून पाणी आणतो बाल्टी भर. मग ते जा. हो आण बापा आण. कुठून बी आण. ताण लागली जोराची. आण कुठून बी. बसतो आम्ही. हो बसा बात येतो 5 मिनिटात. बसू तरी देतो का मी तुम्हाला? 5 मिनिटात पाणी आणतो का नाही तर तुम्हाला पाजून अजून कामाला लावतो. बराबरीची पार्टी पाहिली मग कमलानं तो पोरासाठी. हो पार्टी तर बराबरीचीच आहे म्हणा. त्याच्यात काही वांदाच नाही. बराबरीचीच पार्टी आहे. बापा कोणती पार्टी हो बाबा कमला? कोणती पार्टी बराबरीची आहे म्हणतो? तुले नाही म्हणत व गंगा. तुले नाही. माल पोराचं लग्न जुळलं का नाही ते म्हणतो. ते पार्टी माई इवायची पार्टी ना. आम्ही बराबरीचेच आहो म्हटलं. सारखे अशी म्हणून राहिली. हो काय अमर तू तर म्हणत होती का 8-15 दिवसाची पाठ आहे गंगा. झालंय काय? आता काय मी काय खोटी बोलली का शांताबाई? आहे ना 8-15 दिवसाची पाठ आहे. मी पाणी नेवाले आली तुझ्या वावरात. दे बरं 2 बाल्टी पाणी घेऊन जातो. बाया आता आणल्या. काऊन 2 बाल्टी तुझ्या वावरात नाही? इरीले पाणी सुकलं काय? नाही कायले सुकन माहिरीचं पाणी? लोकांच्या तोंडाचं पाणी सुकन पण माहिरीचं पाणी नाही सुकणार. कोणत्या लोकांच्या तोंडाचं पाणी सुकते व? काही बी बोलतं. हो
बराबरीची पार्टी म्हणतं. तू काय तुमची पार्टी बराबरीची थोडी आहे हो कमला. तुमच्यापेक्षा ते मोठे आहे. त्याची पार्टी मोठी आहे, तुमची कमी आहे. काय न बराबरीचीच तर पार्टी आहे. काय न कमी आहो आम्ही. पाय त्या घरी कार आहे, कार 4 व्हीलर नाही ना. त्याच्या घरी 4 व्हीलर आहे. आता मग काय मी घेऊ नाही शकत काय? आता उद्या घेऊ शकतो. काय म्हणतो तू? घेऊ शकली असती ना तर कधीची घेऊन घेतली असती. पण ज्याच्याकडून घेणं होते ना तेच लोक घेते. ज्याच्याकडून नाही घेणं होत ना ते लोक घेत नाही. कोणी बोललं म्हणते म्हणजे मग कर्ज काढून घेतात. काय सांगतो तू? आता घेशील तर कर्ज काढून घेशील. कशी घेऊ मी? कर्ज काढून घेऊ नाही तर फुकट घेऊ. पण घेवायची ताकद आहे मायामध्ये. कोण्या लोकांमध्ये कर्ज काढून बी घेवायची ताकद नाही राहत. हो झालं ते कारचं. आणि त्या इनीले 3 पोरं आहे. तुले तर एकच पोरगा आहे. त्याच्यानं बी मोठी आहे तू येईन. आणि तू येईन वयानं बी मोठी आहे. आणि त्या घरापेक्षा मोठं घर त्याचं आहे. हो असू दे. तुला काय घेणं देणं? तुझं घर पाहिलं पहिले 2 रूमाचं. काय घर तरी मोठं आहे. बंगला आहे बंगला. चांगलं लोखंडाचं गेट आहे मा घराले. तुझं घर पाहिलं अशी लावतं कडी. हो कसंही राहू माय घर. तू कोण वा कमला मा घराला हिनावणारी? कसंही राहू. आम्ही घर नाही बांधत. आम्ही पैसा बांधतो. बांधा पैसा बांधा. आणि मग मेलं म्हणजे असे उशाशीन ठेवून तुमच्या पैसा बांधतो वाली. हा उशाशीन ठेवून नाही तर आम्ही घेऊन जाईन. हातात पकडून घेऊन जाईन. तुला काय लेणं देणं? शांताबाई देवा तू 2 बालटी आणि दे पटकन 2 बालटी. मी मा वावरातून मा इरीतून पाणी काढून घेईन. मी दे 2 बालटी दे बरं. फालतूच्या लोकांच्या संग मी वाद नाही वाढवत. फालतूचे लोक तू गंगा. तू आहे फालतूची. मी काय मी सरपंचाची बायको आहे म्हटलं. सरपंचाची बायको तर घरी असन. तू सरपंचाची बायको इथं वावरात आली तर आमच्यासारखीच झाली तू. हो काय आमच्यासारखी झाली म्हणतो? जास्त बोलूच नको. तर एक दिन थोबाडीच चांगली नाही तर पार तुझ्या पदरच काढून टाकन. जास्त बोल नको. चुप राह. नाही तर पदरच्या नांदीच नको लागू मायावाल्या. त्या केसाची त्या पट्टा गिट्टा बेल्ट गिल्टच काढून फेकून दे. चुप राहा ना व बापा. काय गंगा जाय तिकडे इरीवर आहे 2 बालटी जा घेऊन जाय पटकन. हो घेऊन जातो मी. हो तिला सांग पहिले. जाणं तू 2 बालटी घेऊन जाणं. काय सांगन ते मले? हो मोठी गर्वात येऊन गेली तू. मी कायचं गर्व करन व? मी काही गर्वात नाही आली. तूच बोलून राहिली. जाणं व गंगा जाणं बा. घेऊन जाईन ते 2 बालटी जाय ना. चालली व शांताबाई चालली मी. जास्त एवढी केविलवाणी नको हो. मोठी सारख्या पार्टीच्या म्हणते. ते दम तर नाही आहे मग तर बातच तर चिल्ली होऊन जाते. काय बोलून राहिली हो तू? जोरान बोल ना. पटपट काऊन करता पट्या? चुप राह ना व कमला. तू बी बापा अंगावरच आणत. आम्ही चुपच आहे व शांताबाई. मग चुप राह. जास्त नको बोलू. काय हो बापा तुम्ही बायका उभ्याच भांडता व. साजरं बोलता आता बोलल्या तर बोलल्या एकीमेकीला. एवढं तिरगी मिरगीवर यावं लागते. एवढं भांडा लागते का बापा? काय करू भाभी? बोलतेस तशी ते मला राग झाला मग. जाऊ दे आता चुप राह. चला मग असं आहे बा किरकिर. हा ते गंगाले कायचा राग आला माहित नाही. असं टोमणे मारतेत एकीमेकीले. बायाचं चालूच राहते हे. एका जागी झाल्या का मग झगडे करतेतच. हा उलीच्या गोष्टीवरून राग येते आणि मग एकीमेकी शिवाय राहत बी नाही. असं आहे या बायाचं. हा आता चला तुम्ही कधी टेन्शन नको घ्या. या तर झगडते बी ना मिरतेत बी. यायचं काही नाही ह्या. आणि तुम्ही कधी टेन्शन नको घ्या. फक्त हसत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. चला मग हसत राहा. फक्त हसत राहा.